LG and make an integral part of WSCC for next year. So I would like to invite the winning captain of LG, Rahul sir. We were coordinating before, but we are facing off each other right now for the moment. So Jaha bhai and Rahul ji, please aage aa jaiye. We would like to have couple of valuable words for WSCC for corporate and this event, especially your arrival and how was your experience in this. Thank you for this opportunity to given to us. It was very nice experience, and I am very thankful for all the organizer and committee members, especially. Sorry. Okay. Actually, it's a very big ayojan, so it's a very tough task. So I'm very like congratulating everybody who is the part of this big event. So first, I'm very happy for the giving the opportunity given to us, and we enjoyed a lot. Whatever the result of this game, but both the team will played very well. So I'm congratulating that police team as well. They did very great bowling, batting in all areas. We also tried our best. So result in while it is in our favor, but the game is actually very interesting. Till the last ball, it was not sure who will be on. So that is the win of the cricket. And thank you for Yuvraj Bhaiya, Amol sir, and Vishwaji and all supporting staffs, committee members. I am very thankful and thank you so much once again. Thank you. So right now, Shivneri Strikers, Lowgad Lions. We need your 12th man, and the extra person to accompany commentators and scoring team. Again, thank you so much, guys. LG Corporate team. Hope you have enjoyed our hospitality, and we would wish to have an integral part of WSSC starting next year. Thank you so much. दोन्ही संघांचे अतिरिक्त प्लेयर स्कोरिंग बॉक्स मध्ये यायचे. शिवनेरी स्ट्रायकर्स, हॅलो चेक हॅलो ग्रँड फिनाले महांतिम 16. थैंक यू. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण असेल या सामन्याचा सिकंदर? मेगा फायनलला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एका बाजूने आकाश गाडे तर दुसऱ्या बाजूने ओमकार मेटे. तर पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी राहुल काळेने चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेच्या थोडं पाठीमागे सरकून बसा. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती मॅच मैदानाच्या मध्ये सुरू झालेत. इथे पारितोषिक येते लोहगड संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी सूरज गाडे, जीवन जाधवराव, आबा दातार यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं प्राइज. पंचांकडे मात्र मोठं अपील या ठिकाणी मात्र जे केलं जात आहे, अपील पूर्णपणे फेटाळलं जाईल. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी जे सुरू झालंय, दोनही संघ मात्र कमालीची खेळ मैदानावरती करणार आहे. उपस्थित तमाम क्रिकेटच्या रसिकांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांना विनंती आहे, इथे तुमच्याकडे ज्या भोंग्या दिलेल्या आहेत त्या कृपया करून इथे वाजवू नका. तुम्हाला वाजवायच्या बाजूला जाऊन तुम्ही अवश्य वाजवा, त्याचा आनंद अवश्य घ्या, फक्त इथे डिस्टर्ब करू नका, विनंती आहे. सामना सुरू झाला. पुन्हा एकदा राहुल तयार. यावेळेस मोठा फटका इथे मैदानाच्या मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठपोरी. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत सनसनीत चौकार.
पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. पहिल्या समाचार घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिले 3 चेंडू डॉट, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार. राहुल वरती आक्रमण चढवले ओंकार मेटेनं. 4 धावा धावपलिकावरती आहेत. मेगा फायनल सुरू झाले. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू इथे मात्र खेळून काढल्यात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सिंगल मैदानाच्या मध्ये मिळतात. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक क्रिकेटचे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं वाघोली सोसायटी प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. एका बाजूने शिवनेरी तर दुसऱ्या बाजूने लोहगड अशी मॅच मैदानाच्या मध्ये सुरू होताना तुम्हाला जे पाहायला मिळालेले आहे. आकाश गाडे या मैदानावरती काय बरसला या अगोदर तुम्ही पाहिलेला आहेत. आता देखील मात्र बरसावं लागेल. पंचांकडे मात्र मोठा अपील इथे मात्र होताना जे पाहायला मिळत आहेत. अपिलामध्ये मात्र मोठा उत्साह होता. अपील फेटाळलं जाईल. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती बिनबाद 5 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या आहेत. 5 धावा धावपलिकावरती आहेत. पहिलं षटक संपलं जात आहेत. अतिशय दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीने घेतलेले फार मोठे कष्ट आणि तदनंतर मात्र उभा राहिलेला हा देखील सोहळा तुम्ही आम्ही सगळेजण जे मात्र पाहत आहोत. पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावपलिकावरती आहेत. 5 धावा धावपलिकावरती आहेत. ज्यांच्याकडे भोंगी दिलेली आहेत त्यांना विनंती आहे, फक्त बॉल टाकताना ते भोंगे वाजवू नका. कटचा आवाज येत नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करा. मेगा फायनल एका बाजूने तुम्ही पाहतात शिवनेरी तर दुसऱ्या बाजूने लोहगड. हे दोनही संघ पहिले बाजीराव आहेत. पहिले बाजीराव का? कारण पहिल्या बाजीरावांना हरलेली लढाई पाहिली नव्हती आणि या दोनही संघांना मात्र या स्पर्धेमध्ये हरलेली लढाई पाहिलेली नाही. दोनही संघांचं विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी मात्र होताना जे पाहायला मिळतं. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा दमदार शानदार जानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावपलिकावरती जाऊ आपण. धावपलिकावरती 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. एक चांगली खेळी तुम्हाला पाहायला मिळेल. फटका तर फसलाय तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. ओमकार मेटे इथे मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. बिग विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. पहिला करंट मैदानाच्या मध्ये बसतोय. डावाला पडलेलं पहिलं खिंडार इथे तुम्ही पाहिलं. पहिला मावळा धारातीर्थी पडला. 9 धावा धावपलिकावरती दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला. तर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंत गायकवाड साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचंही वाघोली सोसायटी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी मात्र जे करतो आहोत. नऊ धावा धावपलिकावरती न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये विपिन मिश्रा मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश गाडे आणि विपिन मिश्रा ही नवी कोरी जोडी आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पाहूयात आपल्या संघासाठी मात्र किती मोठं टार्गेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. स्टेडियम खचाखच जे भरलेलं आहे. इथे मॅच रंगतदार अवस्थेमध्ये मात्र पाहायला मिळेल. खरं तर गुगली देणारा चेंडू होता. फसवणारा चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. धावपलिकावरती आपण पाहतो 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वराज पाबळे षटक क्रमांक दुसरं घेऊन मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय. अतिशय देखणं आयोजन, देखणं नियोजन. परत एकदा फसवणारा चेंडू. पंचांकडे अपील केलंय. अपील पूर्णपणे फेटाळून जे लावलं जाईल. जबरदस्त मॅच.
या ठिकाणी पारितोषिक येत आहेत. शिवनेरी संघासाठी मात्र पारितोषिक आहेत. शिवनेरी संघातल्या कोणत्याही खेळाडूने विकेट घेऊ द्या, विकेटसाठी मात्र शरद पवार आणि सोमनाथ बापू कटके यांच्याकडनं मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर लोहगड संघासाठी देखील पारितोषिक आहेत. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी सूरज गाडे, जीवन जाधवराव, आबा दातार यांच्याकडनं षटकारासाठी 1000, चौकारासाठी 500. तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. पाहूया तिसरे पंच इथे काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. या चेंडूवरती काय घटना मैदानाच्या आतमध्ये घडली जाते याकडे सगळ्यांच्या नजरा मैदानावरती मात्र ज्या लागून आहेत आणि काही क्षणाच्या आतमध्ये मात्र निर्णय आपल्यापर्यंत मात्र जो पोहोचवला जाईल. भव्य दिव्य केलेलं आयोजन, आयोजक मंडळीने मात्र घेतलेली मोठी मेहनत आणि या आयोजन आणि नियोजनातून मात्र उभा राहिलेला हा देखणा कारवा. खरं तर एकीचं बळ एकवटलं गेलं. युवराज भैया कटके असतील, सोमनाथ बापू कटके असतील, यांनी सगळ्यांना एकत्रित केला आणि 16 उभा राहिला. तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. फलंदाज सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 9 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांची मात्र तुडुंब गर्दी. या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आम्ही करतो आहोत. षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्हाला मात्र जे पाहायला मिळतंय स्वराज पाबळे या स्पर्धेमध्ये या खेळाडूने मात्र मंत्रमुग्ध केलेला आहे. परत एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव स्वरूपाचे चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार टेकले जात आहेत. स्वराज पाबळे चेंडू फेकत नाही मित्रांनो, तर तो आगीचे गोळे, आगीचे जळते निखारे मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. कमालीची गोलंदाजी आहे स्वराज पाबळेच्या माध्यमातून. रोखून धरलेत, अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. धावपलकाला पूर्णपणे कात्री लावलेत आणि धावेंचा प्रचंड मोठा दुष्काळ आता मैदानाच्या आतमध्ये जाणवताना पाहायला मिळतोय. 9 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा चेंडू सुरेख होता. खेळाडूला लागले का पाहत येते. चेहऱ्यावरती चेंडू मात्र जो जाऊन आदळला. अशा बऱ्याचशा घटना क्रिकेटमध्ये आपण पाहतो. अशीच घटना घडली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. हे उदाहरण मी बऱ्याच वेळा सांगितलं. अनिल कुंबळे हे नाव तुम्हाला माहिती असेल. जम्बो या नावानं मात्र त्यांची फार मोठी ओळख आहे. अनिल कुंबळेंना देखील मॅच मध्ये असा चेंडू मात्र त्यांच्या जबड्याला लागला होता. जबड्याला प्रचंड मोठा क्रॅक गेला होता. डॉक्टरांनी सांगितलं अनिल कुंबळेंना इथून पुढे तुम्ही 10 ते 15 दिवस क्रिकेट खेळू शकत नाहीत, तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे. परंतु आराम करेल तो अनिल कुंबळे कसला. पुढच्या 10 मिनिटांमध्ये मात्र अनिल कुंबळेनं सगळ्या चेहऱ्याला पट्टी गुंडाळली. तो पुन्हा मैदानावरती आला आणि अतिशय दर्जेदार खेळ अनिल कुंबळेनं केला. त्यामुळे तुमचं नाव असंच मोठं होत नाही मित्रांनो. त्या नावासाठी तुम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागते. 2 षटकांचा खेळ इथे संपला जाईल. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती 1 गडी बाद 9 धावा धावपलिकावरती आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. दोनही संघाने मात्र स्वप्न पाहिलेत. आज कुणाचं स्वप्न इथे पूर्ण होईल. हे दोनही संघ जर तुम्ही पाहिले तर शिवनेरी स्ट्रायकर संघाकडे पाहिले तर वी बॉर्न टू विन, जिंकण्यासाठी जलमामूचा हे वाक्य जणू नाश्त्या बरोबर घेणारा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने लोहगड लायन्स हा गुलबक्षीच्या फुलासारखा आहे. ज्यावेळेस सगळे संघ कोमेजतात त्यावेळेस मात्र उमलण्याचं कामकाज या संघाने केलंय आणि या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमातून राहिलेत. फलंदाज रिटायर्ड हर्ट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात तुकाराम चौधरी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला जो पाहायला मिळेल. चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे करावी लागणार आहे. आकाश गाडेवरती या संपूर्ण संघाची मदार आता तुम्हाला पाहायला मिळते. मेगा फायनल तुम्ही खेळतायत. तुम्ही काय योजना आखल्यात, काय प्लॅनिंग केलेलं आहेत या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि प्लॅनिंग साठी नियोजनासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण आहेत. महाराजांच्या आयुष्यामध्ये अशी एकही घटना नाही ज्या घटनेचं महाराजांनी नियोजन केलं नाही. प्रत्येक गोष्टीचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. अशी एकही लढाई नाही, फक्त एकमेव लढाई आहे महाराजांच्या आयुष्यामधली
ज्या गोष्टीचं मात्र महाराजांनी नियोजन केलं नव्हतं आणि ती गोष्ट म्हणजे महाराजांचा मृत्यू. महाराजांच्या मृत्यूचं नियोजन नव्हतं, अन्यथा प्रत्येक गोष्टीचं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. यावेळेचा चेंडू सुरेख होता, फक्त दिशा दिली तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. एका धावेने धावफलक वाढेल. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. दहा धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. मैदानाच्या चौफेर तुम्ही या ठिकाणी मात्र जे पाहतात, या स्पर्धेचे मुख्य आयोजक युवराज भैया कटक्याने संपूर्ण आयोजक टीम मात्र मैदानाच्या चौफेर फेरफटका मारतेत. कुठली कमतरता तर राहिली नाही ना, कारण या सगळ्या आयोजकांना मात्र विशेष करून धन्यवाद द्यावे लागतील. युवराज भैयांना मात्र विशेष करून धन्यवाद आहेत. सगळ्या खेळाडूंची काळजी त्यांना घेतली. कुठलीच कमतरता मात्र या स्पर्धेमध्ये भासू दिली नाहीत. त्यांचा मी मनापासून कौतुक करतो आहोत. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावफलकावरती तुम्ही पाहाल डबल 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश गाडे 2 चेंडू आतापर्यंत खेळा, एका धावेवरती मात्र तो आहे. तर तुकाराम चौधरीने 1 चेंडू खेळा, एका धावेवरती तुम्ही त्यांना पाहता. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मात्र जे पाहायला मिळतील. धावा मिळवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. धुंडो रे धुंडो साजना, धावा मिळवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण इथे मैदानावरती होतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती राहुल काळेच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. अकोट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र पंच केलाय. सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. कमालीची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांचं विशेष कौतुक मला करायचंय. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटावेत ना, अगदी तसे चिकटून उभे राहिलेत. अनेक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 13 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी मात्र आयोजक कमिटीकडून एक सूचना आहेत. फायनल साठी मात्र चेंडू हरवला, चेंडू खराब झाला तर नवीनच चेंडू वापरला जाईल याची नोंद असू द्या. आयोजक कमिटीकडून ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. कुणाची कंप्लेंट इथे चालणार नाहीत. चेंडू हरवला किंवा खराब झाला तर नवीनच चेंडू तुम्हाला दिला जाईल याची नोंद असू द्या. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये राहुल काळे याला तुम्ही पाहतात. चांगली गोलंदाजी त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे आणि आपल्या संघासाठी मोठं योगदान तो देतोय. आपल्या भात्यातलं वेगवेगळं अस्त्र त्यांना आज मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढलेत आणि आपल्या संघासाठी मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून मात्र जी पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघ मात्र पूर्णपणे अडचणीत आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. मित्रांनो, आता इथून पुढे तुम्हाला मोठी भरारी घ्यायची असेल तर तुमच्या भात्यातला वेगवेगळा फटका इथे तुम्हाला बाहेर काढावे लागतील. यावेळेस मात्र मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचं बनवलं कमळ, टिपला झेल. तुकाराम चौधरीचा संपला खेळ. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू. मोठा धक्का इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बसतोय आणि या विकेटसाठी सोमनाथ बापू कटके आणि शरद पवार यांच्याकडे मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. आज होऊ दे कितीही तोटा, आज आहे शरद पवार आणि सोमनाथ बापूंच्या नोटा नोटा आणि नोटा. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं प्राइज आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त होतं. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ आणि केवळ 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे मात्र मोठी जबाबदारी आता मैदानाच्या मध्ये असेल. जबाबदारीचं ओझं घेऊन तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळावं लागेल. जबाबदारीला कोणतंही वय नसतं असं म्हणतात आणि ती जबाबदारी इथे मैदानाच्या मध्ये तुम्हाला जी पाहायला मिळणार आहे. कमालीचा खेळ मैदानाच्या मध्ये. 14 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉल जर इथे हरवला किंवा खराब झाला तर मात्र नवीनच चेंडूंचा वापर केला जाईल याची नोंद असू द्या. 14 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये अक्षय सावंत येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागून आहेत. मैदानाला मात्र रणांगणाचं स्वरूप प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. रणशिंग तर केव्हाच फुंकले गेलेले आहेत. युद्धाला केव्हा सुरुवात झालेली आहेत आणि युद्धाच्या बातम्या ऐकणं किती भयानक वाटतं त्यापेक्षा प्रत्यक्षात युद्ध अनुभवणं किती अवघड असतं हे इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 14 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. कोण असेल या स्पर्धेचा विजेता? ट्रॉफीवरती मात्र सगळ्यांच्या नजरा आहेत आणि
या ट्रॉफीवरती मात्र कोणता संघ आपलं नाव सुवर्ण अक्षरानं कोरेल हे मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. ढकलून दिला हा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. केवळ एक धाव मिळेल. सिंगल डबल मात्र धावफलक हलतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी केलं जात आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ट्रॉफी मिळवण्यासाठी मात्र प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहेत. ही गोष्ट मिळवण्यासाठी आपण पाहतो मोठी भटकंती करावी लागते, सरावात रक्ताचं पाणी आहे, हाडाची काढं करावी लागतात, तेव्हा मिळते ही ट्रॉफी. अनेक वेळा हातातून मॅच गमावल्यानंतर आम्हाला धड जेवण सुद्धा जात नाहीत, लोकांची टोमणी खावे लागतात. कुणालाही न घाबरणारा माणूस अक्षरशः ढसाढसा रडतो. कारण असतं ती म्हणजे ट्रॉफी. ट्रॉफी असते कष्टाची पावती, ट्रॉफी असते जखमांची निशाणी, आणि हीच ट्रॉफी असते आमच्या स्वप्नांची कहाणी. हीच ट्रॉफी असते आमच्या स्वप्नांची कहाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत खणखणीत चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या चौकारासाठी मात्र सूरजजी गाडे, जीवन जाधवराव आणि आबा दातार यांच्याकडनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 मैदानावरती मात्र मार्गस्थ स्वराज पाबळेवरती आक्रमण चढवलेलं आहे. इथून पुढे आता तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल. चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळेस गाडीचा गेअर चेंज करतो, आणि तिथे मात्र गेअर चेंज केला जाईल का. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट बॅटवरती मात्र येताना पाहायला मिळत नाहीत. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये मिळेल. एका धावेवरती मात्र समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागेल. धावफलक 1ने वाढणार आहे. 20 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. शांत डोक्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरलेल्या आहेत. ही शांतता किती काळ मैदानाच्या आतमध्ये टिकेल याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र ज्या लागून आहेत. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती तुम्हाला पाहायला मिळतात. फायनलचा सामना, फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये मात्र तुम्ही जे पाहताय. स्वराज पाबळेचा हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं देखील. फायनलची मॅच जर जिंकायची असेल तर शिवधनुष्य उचलणं एवढं मित्रांनो ते अवघड आहे. आणि शिवधनुष्य जर तुम्हाला उचलायचं असेल तर तुमच्या संघामध्ये राम असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ती सीता मिळेल. आणि ती मॅच जिंकण्यासाठी मोठी शर्तीची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. 21 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय सावंत आणि आकाश गाडे या जोडीवरती मोठी मदार टीमची मात्र पाहायला मिळते. पुढे सरसावत फटका खेळायचा होता, डायरेक्ट हिट तिथे केलाय. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक 1ने वाढणार आहे. धावफलकावरती आपण नजर टाकू. डबल दुर्री अर्थात 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण मात्र इथे जिंकण्यासाठी मोठ्या शर्तीनं खेळतोय. मेगा फायनल आहे आणि या मेगा फायनल मध्ये मात्र तुमचा कस इथे लागताना पाहायला मिळेल. जो संघ सामना जिंकेल विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. आणि हीच लढाई, अस्तित्वाची लढाई आज तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये लढायची आहे. जिथे लढाई अस्तित्वाची असते तिथे तुम्हाला सत्य ज्ञान ब्रह्मास्त्र प्रमाणच वापरावं लागतं. पंचांकडे अपील फेटाळलं जाईल. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र जो पाहायला मिळाला आहे. षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 22 धावा. बावीस धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या सांगतेनंतर अजूनही उर्वरित 6 षटकांचा खेळ मात्र मैदानावरती शिल्लक. इथून पुढे मात्र परिस्थिती बदलेल का? इथून पुढे मात्र नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आम्हाला पाहायला मिळेल का हे मात्र पाहावं लागणार, प्रयत्न करावे लागणार आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. मोठी शर्तीची झुंज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल आणि हे यश मिळवण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागणार आहेत. 100% योगदान द्यावं लागेल तरच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. 22 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांना मात्र इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकार यावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा, परंतु मात्र फलंदाजांना अक्षरशः रोखून धरलेला आहे. कुठलाही मोठा फटका अद्यापही मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळून दिला जात नाही. कमालीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या क्रमांकाचं षटक सुरू होत आहेत.
मोहितनं चेंडू हातामध्ये घेतलाय आणि मोहित गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आता असा कोणता खेळाडू आहे जो मात्र आपल्या संघासाठी भगवान श्रीकृष्णासारखा उभा राहील, याकडे सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये ज्या लागून आहेत. व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद जे थोडेच आहेत. यावेळेचा चेंडू थोडासा खाली राहिला. कुठल्याही प्रकारची धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळत नाही. 22 धावा धावपलिकावरती अक्षय सावंत आपल्या संघासाठी मात्र भगवान श्रीकृष्णासारखं मात्र उभं राहावं लागेल. पहिल्या निंदेला शिरच्छेदेची ताकद असतानाही आणखी 99 वेळा निंदा ऐकण्याची शक्ती असेल तर तो कृष्ण आहे. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावपलिकावरती 23 धावा आहेत. सुदर्शनासारखं शस्त्र बाळगूनही हातामध्ये नेहमी बासरी असेल तर तो मात्र कृष्ण आहे. द्वारकेच्या वैभवानंतरही सुदामा जर मित्र असेल तर तो कृष्ण आहे. आणि आपल्या संघासाठी मात्र आता कोणता खेळाडू कृष्ण म्हणून उभा राहील याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. 23 धावा आहेत. धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना सुंदर चेंडू होता इथे मैदानाच्या आतमध्ये फक्त ढकलून दिलाय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाले आणि एका धावेने धावपलिका वाढेल. 24 धावा धावपलिकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक इथे मात्र मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत 3. काय असेल इथून पुढचा सीन हे देखील इथे तुम्हाला मैदानावरती पाहावं लागेल. 24 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मोहित दुवा कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र जी पाहायला मिळते आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. स्टेडियम खचाखच जे भरलेले आहेत. गर्दीचे सगळे विक्रम या ठिकाणी मात्र मोडले जातील, कारण आज शेवटचा दिवस आहे. मेगा फायनल मैदानाच्या मध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळते आहेत. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगची जत्रा यात्रा उरूस सगळं काही आज आहे, कारण आज मेगा फायनलचा दिवस या ठिकाणी मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतो. धावपलिकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लोहगड लायन संघ इथे मात्र संपूर्ण बाजूने अडचणींच्या वेड्यात सापडलेला आहे. अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट बॉल काही गोलंदाजी साकारली मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः फलंदाजांना ताकास्तूर लावून दिला नाही. इथे मात्र फलंदाजाच्या डोळ्याचं पापणं लवतं तोच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन दाखल होताना पाहायला मिळाला. 2 गडी मात्र माघारी परतले. 24 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. या षटकातला मात्र शेवटचा चेंडू काय कमाल करणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा लागून. गोलंदाज तयार. अंगभेदक मारा होता. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र सिंगल आली. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहतात 25 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीया यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावपलिकावरती आपण नजर टाकून 9 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 14, चौथ्या षटकामध्ये 22 आणि 5वं षटक संपलं. 25 धावा धावपलिकावरती आहेत. उर्वरित 5 षटकामध्ये काय होणार हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात समाधान अवसर सरांकडे. या सर स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या डबेतार ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वाघोली ग्रामनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दत्तात्रय अण्णा कटके अण्णांचं या ठिकाणी मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बाडापासून बाडापर्यंत बडापूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर वाघोली नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय शशिकांत अण्णा सातो पाटील आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडस्वी स्वागत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय वसंत बाप्पू गायकवाड आपले पुढे एकदा या ठिकाणी युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं
बडस्वी बडपूर्वक स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती धावा असतील 26, 2 गडी बाद असताना आपण पाहतो की ग्रँड फिनाले अंतिम 16 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. पाहूयात. हो सुरेख फटका होता, ताबडतोब फटका खेळलाय. आकाश गाडेच्या बॅट मधून एक भला मोठा धडाका थेट फेकून दिला सीमारीच्या बाहेर. वाघाची दार फोडला पाड. सेट ऑन फायर षटकार 6 धाब्यांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा नंदनी षटकार. मध्ये आपण कव्हर करणार आहोत. आपण पाहतो की प्रत्येकी षटकारांसाठी सूरज दादा गाडे आणि त्याचबरोबर जीवन जाधवराव यांच्याकडून 1001 रुपयांचे पारितोषिक आणि प्रत्येक चौकारांसाठी आबा दातार यांच्याकडून 501 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. फ्रंट फुट वरती एक बोटा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 32 धावा धावपलकावरती असताना 5.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाहुयात गोलंदाज तयार. विवेक राज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे स्वतः संघाचा कप्तान असेल आकाश गाडे. डॉ स्ट्राईकला उभा असेल. पाहतो आपण तिथे अक्षय सावंत आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाबाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक जोरदार प्रयत्न मोठ्या फटक्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. परंतु पाहूयात पुन्हा एकदा फ्रंट वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. ते नायक बेरायक हे दाखवून देतो इथे आणि त्यानंतर धावफलक स्थिर असणार आहे 32 धावा. फवियात पुन्हा एकदा पाहतो आपण इथे सांग परंतु मुख्य पंच तिसरे पंचांकडे निर्णय येतोय. चेंडू क्रीजच्या खाली आहे का ही पाठी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे नेईल आणि तिसरे पंच आपल्याला कळवतील योग्य तो निर्णय काही वेळामध्ये काही क्षणामध्ये. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आणि तिसरे पंच कळवत आहेत चेंडू वाईड असेल. अवंतर धावेच्या पद्धतीने होते वाढ. धावपलकावरती ना तेरे ना मेरी डबल तिरी 33 धावा धावपलकावरती असणार आहेत. धावा धावपलकावरती असताना 5.3 षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाज ट्रॅक वरती तयार. विवेक राज स्ट्राईक वरती असेल आकाश गाडे. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती चेंडू शकत नाहीये. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय विवेक राजचा. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू अक्षरशः 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव खेळतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे 33 धावा धावपलकावरती असताना ओहो इथे पाहूयात फटका. ओहो इथे पाहूयात मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाली. इथे जीवदान कोणाला मिळतंय पहा मित्रांनो. अक्षय गाडे या नावाच्या वादळाला मैदानाच्या आतमध्ये जीवदान. आकाश गाडेला इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळतं आणि त्यानंतर आपण पाहूयात जीवदानाचा कितपर्यंत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. चौतीस धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो सिंगल घेतले आणि त्यानंतर स्ट्राईक वरती असेल. हो स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. इथे पाहूयात हिट विकेट. ओके आणि त्याच बरोबर आपण पाहतो या ठिकाणी सोमनाथ बापू कटके यांचं मला या विकेटसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर शरद पवार यांचे सुद्धा असतील. या दोनही अतिथींकडून 1001 रुपयांचं पारितोषिक विकेट साठी असणार आहे.
चौतीस धावा धोपलक्यावरती असताना आपण पाहतो की संघाचा एक मोठा फलंदाज तिथे कोसळतोय अक्षय सावंत. हिट विकेट. सहा षटकानंतर धोपलक्यावरती धावा असतील 34. 3 गडी बाद असतात आणि त्यानंतर आपण पाहतो की सातवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती भारग्रस्त होत आहे शिवनेरी ट्रॅकरच्या संघाकडून. गौरव सलारिया. गौरवच्या हातामध्ये सातव्या षटकाची जबाबदारी असेल. तर स्ट्राईक वरती आपण पाहतो आकाश गाडे. आकाश गाडेला मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो मुख्य पंच कळवत आहेत बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहे गौरव सालरिया. पाहूयात आपण पाहतो की मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश झिंजुरुके आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये असतील ज्ञानेश सरांना आपण पाहत आहोत. अत्यंत एक चोखपणे निर्णय. वाईड चेंडू अवंतर धावेच्या पद्धतीनं वाढ आणि धावपलक्यावरती धावा 35. 3 गडी बाद असताना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आपण पाहतो गौरवचा पहिला चेंडू थोडासा खराब स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आणि आता इथून पुढे पहा मित्रांनो आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय चांदगुडे सर असतील आणि त्याचबरोबर तुषार बेटे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे पाहूयात बडी 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 मछली जाल में आणि त्याच बरोबरीत या विकेट साठी शरद पवार यांचं मला वाटतं 1001 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर बोटा मासा गळाला लागला जातोय. आकाश गाडेस खेळ संपुष्टात येतोय. धक्का क्रमांक असेल इथे 4था फलंदाज बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. पस्तीस धावा धोपलक्यावरती असताना आपण पाहतो या ठिकाणी अमोल आदर्शे साहेबांनी कळवलंय राहुल कंद यांच्या सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे पाहूयात बक्षिसांची हैरात होताना पाहायला मिळते. परंतु पाहतो इथे सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर एक धाव तिथे निश्चित मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार की काय परंतु एक धाव. अनिल दातार यांच्या प्रत्येक षटकारांसाठी युवराज भैया कटके त्याचबरोबर दिनेश गवाडे आणि सुनील गाडे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक षटकारांसाठी आहे. मोठी संधी आहे इथे पाहूयात परंतु संधी निर्माण करायची आहे आणि तिथे आता प्रेक्षक मंडळींची तुम्हाला मने जिंकायचे आहेत. हो जमिनीच्या आतून काढून काढणारा फटका होता तिथे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पॅकअप होतोय आणि त्यानंतर आपण पाहतो निर्धाव चेंडू 36 धावा धोपलक्यावरती असताना इथे पाहूयात लोहगड
लोहगड लायन्स या सर्व फलंदाजांसाठी षटकारांसाठी या ठिकाणी सुरेशदादा गाडे, जीवनशेठ जाधवराव यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आणि आबा दातार चौकारांसाठी आणि आबा दातार यांच्याकडून मला वाटतं 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येकी चौकारासाठी तीनही मान्यवरांकडून मला वाटतं 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सदोतीस धावा धपलकावरती असताना 4 फलंदाज इथे कोसळतात आणि त्यानंतर गोलंदाज ट्रॅकवरती तयार. गौरव हो इथे पाहतो आपण एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला होता. एस्टेनच्या पाठीमागं पाहतो आपण तिथे फर्स्ट स्लिपचा खेळाडू तैनात असेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केलाय. अनिल दातार यांना चेंडू समजू शकला नाहीये. धोपलक्यावरती धावा असतील 37. 4 गडी बाद असताना गोलंदाज तयार. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचा धाबेधाव इथे थांबलेला आहे. गोलंदाज अक्षरशः फलंदाजावरती राज्य करतायत. बोट फटके मैदानाच्या आतमध्ये खेळू देत नाहीये. पवियात गोलंदाज तयार. हो इथे पाहतो आपण बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि त्याचबरोबर सनसनाटी जलवा. 4 धाव्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. नगरीचे कार्यक्षम सरपंच सन्माननीय राहुल शेठ राऊत आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन तथा वाघोली काउन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो इथे 7 षटकानंतर धवपलकावरती धावा बनवल्यात. लोहगड लायन्सच्या संघानं 41. 4 गडी बाद असताना 8व्या षटकाला होते सुरुवात. आलेल्या सर्व अतिथी मान्यवर मंडळी त्याचबरोबर प्रेक्षक मंडळी यांचंही या ठिकाणी मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून मडापर्यंत मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहूयात तोबा गर्दी मैदानाच्या आतमध्ये बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काय सामना पाहायला मिळतोय ते पहा. ग्रँड फिनाले केला होता 8 तास. शेवटचा दिस गोड होवा हो इथे पाहूयात आणि त्याचबरोबर नो प्लस येतोय बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग ब्लास्ट षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यक्षम उपाध्यक्ष तथा आवळवाडी ग्रामनगरीचे माजी उपसरपंच गणेश बापू कुटे बापूंचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून मडापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि बापूंना घेऊन जातोय क्रिकेटच्या रंगभरी दुनियामध्ये. धावपलकावरती 48 धावा आहेत. पुढील चेंडू बॅट फुटबॉलचा चेंडू होता. सुरेख फटका खेळलाय. ताबडतोब फटका होता. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी षटकारा पाठोपाठ येतोय. सनसनाटी जलवा. 4 धाव्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. 52 धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो इथे 7.1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पाहूयात मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये. राहुल कंद त्यानंतर आपण पाहतो सुरेख फटका खेळ होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता परंतु 1 धाव निश्चित मिळेल आणि 1 धावीच्या मदतीनं पुन्हा वाढ. धोपलकावरती 53 धावा आहेत. 53 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो सिंगल घेतली आहे. 53 धावा धोपलकावरती असताना
आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होते आमचे मार्गदर्शक सन्माननीय संतोषजी पवळे सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडस्वी बडपूर्वक स्वागत आहे. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल दातार, आपण पाहतो की चेंडू समजू शकला नाहीये, ताबडतोब मला वाटतं या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. त्रेपन्न धावा धोपलकावरती असताना पाहूयात गोलंदाज तयार. विवेक राज 7.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 53 धावा, परंतु पाहूयात पुन्हा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू. इथे चेंडू समजू शकत नाहीये. एका पाठोपाठ 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये, 3 चेंडू इथे अक्षरशः अनिल दातारला जागेवरती उभा करून ठेवलाय विवेक राज. पुन्हा एकदा पाहूयात आणि त्याचबरोबर उंची आहे चेंडूला, लांबी मिळणार की काय, परंतु मिळाली आहे. आणि त्याच बरोबरीच काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय पहा मित्रांनो, कौतुकास्पद झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलेला आहे. परंतु पाहूयात इथे निर्णय काय असेल. परंतु मला वाटतं इथे निर्णय पेंडिंग असेल. अगोदरच मला वाटतं अनिल दातारने विकेट सोडली होती. एक कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. कौतुकास्पद असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे झेल तिथे टिपला. आणि त्यानंतर आपण पाहतो की बडी मछली जाल में मोठा फलंदाज कोसळतोय. आणि त्यानंतर नवीन फलंदाज समाधान ठोकळ आपण पाहत आहोत. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे समाधान ठोकळ आपण पाहत आहोत. लोहगड लाईनच्या सर्व फलंदाजांसाठी प्रत्येक षटकारालाच सूरजदादा गाडे, त्याचबरोबर जीवनदादा जाधवराव आणि आबा दातार यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आणि चौकारांसाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 53 धावा धोपलकावरती असताना गोलंदाज तयार. इंडिया टीम यांना इंडिया टीम साठी मला वाटतं जिंकण्यासाठी 83 बॉल 85 धाब्यांची आवश्यकता अजूनही राहिलेली आहे. 53 धावा धोपलकावरती आपण पाहतो 1.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 8.1 षटकाचा खेळ संपत असताना 53 धावा इथे बनवलेल्या आहेत. हो इथे पाहतो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळ होता. डीप लॉंग अप मध्ये 1 धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु आपण पाहतो 1 धाव तिथे निश्चित मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 54 धावा 5 गडी वाद असताना 8.2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. स्ट्राईक वरती असेल समाधान ठोकळ. गोलंदाज तयार. गौरव आपण पाहतो की लोहगड लायन्स हो पुन्हा एकदा गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता. इथे अक्षरशः गोलंदाजाला धावांपासून
दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे सातत्यपूर्ण अशी गोलंदाजी ते करतायत. एका बाजूला आपण पाहतो गौरव सलरिया, ज्यावेळेस 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये त्यांनी हाताळलं होतं, एक कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये ठेवला होता आणि तोच कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावांचा स्कोर वाढवायचा असेल, षटकारा चौकाराची आतिषबाजी करावं लागणार आहे. थांबून इथे चालवणार नाहीये, इथे तुम्हाला पेटून उठवावं लागेल आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा जरूर करावा लागणार आहेच. हो, इथे पाहतो पुन्हा एकदा सुंदर सुंदर फटका होता आणि त्याच बरोबर सनसनी चौकार 4 धाब्यांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. अठ्ठावन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की समाधान ठोकरच्या बॅट मधून आलेला एक मोठा चौकार गोलंदाज तयार गौरव. अकोटपेचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केला होता, परंतु उंची आहे, चेंडूला लांबी मिळणार की काय. प्रयत्न अत्यंत एक चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 धाबेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न जरूर होतोय आणि केवळ 3 धाबेच्या मदतीनं पुन्हा वाढ. धवपलकावरती आपण पाहतो धावा असतील 61, लॉस ऑफ द 5 विकेट्स अर्थात 61 धावा लोहगड लाईन्स इथे पूर्ण करतोय. 8.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना अजूनही आपण पाहतो की साबडा मैदानाच्या आतमध्ये लाजबाब इथे आपण पाहतोय ग्रँड फिनाले. 12च्या ट्रॉफीचा कोण ठरणार सिकंदर आणि कोण ठरणार दावेदार, काही क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो सुंदर फटका होता राहुल कंच्या बॅट मधून. 2 धावेचा मैदानाच्या आतमध्ये झालेला प्रयत्न आणि तिथे पाहूयात पाहता 2 धावा इथे पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 9 षटकानंतर धवपलकावरती बनवल्यात लोहगड लाईन्सच्या संघाने 63 धावा, 5 गडी बाद असताना. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सत्याहत्तर चेंडू 75 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. 63 धावा धोपलकावरती आपण पाहतो. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 9 षटकाचा खेळ संपलेला आहे. अंतिम षटकाला होते सुरुवात आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मोहित दुवा. धगधगता थरार ग्रँड फिनाले वेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. लोहगड लायन्स विरोधामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स या 2 मातबर संघामध्ये तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतंय. 63 धावा धोपलकावरती असताना पाहूयात गोलंदाज तयार मोहित दुवाच्या हातामध्ये अंतिम षटकाची मोठी जबाबदारी आणि स्ट्राईक वरती असेल समाधान ठोकळ. हो, इथे आपण पाहतो पुन्हा एकदा एक मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो इथे धवपलक स्थिर असेल 63 धावा, 5 गडी बाद आहेत इथे. 10 मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. 10 अंतिम 16. हो, इथे पाहतो आपण पुन्हा एकदा आणि त्यानंतर धावबाची संधी आणि ते फलंदाज समाधान ठोकळ तंबूच्या आसऱ्याला बाद.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्याला नवीन फलंदाज त्वरित मैदान विकेट वर द्यायचं. चला प्रफुल शिंगारेला पण आता इथून पुढे पाहणार आहोत. स्ट्राईक वरती राहुल कंदा असतील. बोही दुआ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी ते साकारतोय. अंतिम षटकामध्ये अक्षरशः 2 चेंडू आपल्याला लाजबाब त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवलेले आहे. 63 धावा धोपलक्यावरती असताना अंतिम षटक अजूनही मला वाटतं 4 चेंडू शिल्लक असतील. किती धावा मैदानाच्या आतमध्ये गोळा करणार आहेत सिंहगड लायन्स, तर दुसऱ्या बाजूला पाहूया शिवनेरी स्टॅकर्स 4 चेंडूमध्ये किती कमबॅक करेल, धावांपासून फलंदाजाला दूर ठेवतील. पाहूयात. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु प्रयत्न जरूर होता आणि ते पाहूयात. फेकी थोडीशी अस्तव्यत. इथे नशिबानं साथ देत 2 धावा मिळाल्या जात आहेत. पासष्ट धावा धोपलक्यावरती असताना आपण पाहतोय ते लोहगड लायन्स विरोधामध्ये शिवनेरी स्टॅकर्स. या 2 सामन्यामध्ये ग्रँड फिनाले महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. प्रत्येक षटकारांसाठी सूरज गाडी, जीवन जाधवराव, आबा दातार यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक आणि त्यानंतर आपण पाहतोय ते प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वाईड चेंडू अवंतर धावेच्या मदतीने होते वाढ. 66 धावा धोपलक्यावरती असताना हो इथे पाहूयात एक मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच बरोबरीत राहुल कंच्या बॅट मधून एक मोठा षटकार 6 धावांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं जनसंघ ठिकाणी आगमन होत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षम संचालक आदरणीय युवकांचे आधारस्तंभ प्रदीपदादा विद्याधरजी कंद दादांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि दादांना विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचा आहे आणि मनसोक्त सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्याचबरोबर तळेगाव नगरीचे युवा उद्योजक आणि युवा समालोचक सन्माननीय निलेश दादा भुजबळ आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत करतो. आपणा समेत आलेले आपले सहकारी त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आणि धावपलकावरती धावा असतील 72. 9.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना गोलंदाज तयार. बोही दुआ स्ट्राईक वरती असेल राहुल कंद. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय हो इथे पाहूयात पुन्हा एकदा राहुल कंच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा धडाका. बिग 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 ब्लास्ट. मोठा षटकार 6 धाव्यांसाठी. दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षम संचालक आदरणीय प्रदीपदादा विद्याधरजी कंद दादांचं मी पुन्हा एकदा युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन तथा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये दादांचं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आपला समेत आलेला असंख्य मित्र परिवार त्यांचं या ठिकाणी युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं मनस्वी मनपूर्वक स्वागत आहे.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. तर इथे बनवलेले आहेत लोहगड लायन्सच्या संघानं 80 धावा, तर शिवनेरी स्ट्रायकरच्या संघाला बनवायच्या 60 चेंडू 81 धावींची आवश्यकता. 60 चेंडू 81 धावींची आवश्यकता असताना इथून पुढे आपण ऐकणार आहोत आवाजांचा बादशाह आणि त्याच बरोबरीत आमचे सहकारी समालोचक सन्माननीय प्रवीणजी कामटकर सर या आपलं देखील मी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यानंतर मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. धन्यवाद. या सर स्वागत आहे. रामकृष्ण हरी. हेलो, आप सबको ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हम लोग एलिवेट स्पोर्ट्स एरिना चालू कर रहे हैं 23 मार्च से ड्रीम संकल्प सोसाइटी के सामने, जहाँ पे आपको 5 BWF अप्रूव्ड वुडन कोर्ट्स मिलेंगे. टेबल टेनिस भी होगा, पूल टेबल भी होगी और योगा और जुम्बा क्लासेस भी होंगी. बच्चों के लिए कोचिंग, बड़ों के लिए बैडमिंटन कोचिंग, TT कोचिंग, ये सब आपको मिलेगा आपकी सोसाइटी के बहुत ही नज़दीक. आपको अपने बच्चों को नगर रोड पे भेजने का रिस्क नहीं लेना है और आपकी सोसाइटी के एकदम पास में हम लोग खोल रहे हैं 23 मार्च से 5 बैडमिंटन कोर्ट्स, TT, पूल टेबल, योगा एंड जुम्बा क्लासेस. और एक स्पेशल ऑफर है WSCC मेंबर्स के लिए. हमारे बोर्ड लगे हैं यहाँ पे एलिवेट स्पोर्ट्स एरिना के, तो जो भी चाहे मुझसे कनेक्ट कर सकता है. उसमें नंबर दिया है. तो WSCC मेंबर्स के लिए स्पेशल ऑफर है. मैं युवराज भैया को और सोमनाथ भैया को थैंक यू बोलना चाहता हूँ. उन्होंने हमको ये अपॉर्चुनिटी दी उनकी सोशल फाउंडेशन के थ्रू, ताकि हम अपने WSCC मेंबर्स से कनेक्ट कर सकें. हॅलो, थँक्यू सो मच सर. थँक्यू. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिले जो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. शिवरायांशी 8वावे जीवित तृणत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, छत्रपती श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन. महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरे दुनियेमध्ये, जिथे तुम्ही पाहतायत वाघोली सोसायटी प्रीमियर लीग पर्व 3चा मेगा फायनलचा धग 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 धगता थरार इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळेल. एक देखणं आयोजन, देखणं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. मेगा फायनलला पोहोचलेले दोनही संघ, कमालीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला लोहगड लायन्स. टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय लोहगड लायन्स संघाने घेतला. 10 षटकामध्ये कुठून काढल्या 80 धावा, तर 81 धावेंचं टार्गेट शिवनेरी स्ट्रायकर्स या संघासमोर मात्र जे ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ते क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जाळं मैदानाच्या आतमध्ये मात्र पसरवलं जाईल. अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मुत्सद्दी धोरणी, लोकशाहीचा तारा, कला क्रीडा संस्कृती राजकारणी, घुमे सह्याद्री वारा, घुमे सह्याद्री वारा. प्रत्येक क्षेत्रामध्ये मात्र अलौकिक कामगिरी करणारे सगळेच मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचंच युवराज भैया कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 81 धावेंचं टार्गेट आहे. उपस्थित सगळ्याच क्रिकेटच्या रसिकांचं मनापासून स्वागत. अनेक महिला भगिनी, माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही युवराज भैया कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी मात्र जे करतो आहोत. सलामीची जोडी विवेक राज आणि चिन्मय देशपांडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर पहिलं षटक घेऊन प्रफुल्ल शिंगारेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये मजा येणार आहे. कोणता संघ असेल या स्पर्धेचा मानकरी, कोण ठरेल चॅम्पियन, प्रश्नचिन्ह आहे. या प्रश्नचिन्हाची सगळी उत्तरं आता तुमच्या समोर मात्र काही क्षणामध्ये मात्र येतील.
कमालीची मॅच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागून आहेत. पहिलं षटक प्रफुल्ल शिंगारे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार सज्ज होताना पाहायला मिळतोय. AK-47 इव्हेंट अशोक खांडेकर सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोठी उंची मिळताना पाहायला मिळाली. पंचांचा इशारा, लेट्स दी प्ले. या मैदानावरती पंचांचं देखील अतिशय सुरेख कामकाज राहिलेत. मग आमचे तुषार मेटे सर असतील, अक्षय चांदगुडे सर असतील, सतीश झुंझुरगे सर असतील, सगळ्याच पंचमंडळींचं अतिशय दर्जेदार कामकाज या मैदानावरती आम्हाला पाहायला मिळालं. टाटा नमक जितकं शुद्ध नाही ना मित्रांनो, त्यापेक्षाही शुद्ध अंपायरिंग या पंचांची या मैदानावरती पाहायला मिळाली. पंचांचा मी विशेष करून कौतुक करतो आहोत. पहिला चेंडू हलक्यात मात्र या ठिकाणी नक्कीच सन्मान केलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल घेतली, धावपलिकेला सुरुवात झाली. एक धाव धावपलिकेवरती या ठिकाणी तुम्हाला मात्र जी पाहायला मिळते आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर मात्र जी पसरवली जाते. अतिशय HD क्वालिटी मध्ये मात्र लाईव्ह थेट प्रक्षेपण 192+ देशांमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यांचंही मनापासून कौतुक. समाधान सरांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकलात, त्यांचे मनापासून स्वागत आहेत. K79 साऊंडच्या माध्यमातून मात्र हात कणखर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. प्रवीण कुटे सरांनी त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो आहोत. तेजसजी कुटे यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद जे थोडेच आहेत. अतिशय सुंदर कणखर आवाज आपल्या कानापर्यंत मात्र पोहोचवलाय. आमचे स्कोरर कुलदीप पवार यांना देखील विशेष करून धन्यवाद. अतिशय सुंदर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक आहेत. सगळ्या ऑफिशियल टीमला मात्र धन्यवाद द्यावे लागतील, त्यांच्यामुळेच ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती पोहोचताना पाहायला मिळते. या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलंय युवराज भैया कटके आणि सोमनाथ बापू कटके यांना द्यावे तेवढे धन्यवाद जे थोडेच आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू झालंय. 3 धावा धावपलिकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र प्रफुल्ल शिंगारेला तुम्ही पाहतायत. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना, मजा येणार आहे मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यामध्ये कुठलीही शंका नाही. फटका तर खेळाय तिथे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूच्या पाठमोरी चेंडू चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडून घेतली बाउंड्रीची भेट. चेंडू सीमा पार, खरी चौकार. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. चेंडूवरती मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. चॅम्पियनची बाटली फोडल्यावरती जी जशी फसफस करत वरती येते ना, अगदी तसाच फटका होता. चौकार आलाय. धावपलिकावरती 7 धावा धावपलिकावरती लागल्या जात आहेत. कमालीची फटकेबाजी मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा येताना ज्या पाहायला मिळतात 7 धावा धावपलिकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रफुल्ल तयार. ऑन स्ट्राईकला मात्र चिन्मय देशपांडेला तुम्ही इथे मात्र जे पाहणार आहात. सोडून दिला हा चेंडू. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. कोणता चेंडू खेळायचा, कोणता चेंडू सोडून द्यायचा, या देखील प्रत्येक बारकाईने गोष्टी मात्र मैदानावरती पाहाव्या लागतात. डॉट बॉल मैदानाच्या मध्ये आहेत. जबरदस्त मॅच मैदानाच्या मध्ये आहेत. काळजाचा ठोका चुकवणारा सामना. प्रत्येकानं स्वप्न पाहिलं होतं या स्पर्धेमध्ये खेळण्याचं, परंतु हे दोनही संघ या स्पर्धेतले मात्र पहिले बाजीराव आहेत. आणि आज या मैदानावरती मात्र एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून मात्र जी पाहायला मिळते आहे. गोलंदाजीसाठी तयार. कमालीचा फटका मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर. मी क्रांतीचा नारा, मी वादळ वारा, शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते एखादा कोकणी गृहस्थ ज्याप्रमाणे माशाचा काटा सहजतेने काढतो ना, अगदी तशाच धावा मिळवण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. परत एकदा हलक्या मात्र चेंडू खेळून काढला जाईल. धावपलिकावरती आपण नजर टाकू. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 12 धावा धावपलिकावरती एक चांगली सुरुवात मैदानाच्या मध्ये मात्र जी पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 आहेत. शेवटचे 54 चेंडू आणि 69 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, वाघोली ग्रामनगरीचे माझे आदर्श उपसरपंच सन्माननीय राजेंद्र अण्णा सातो पाटील अण्णांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं प्रथमतः
युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून माडापर्यंत मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्याचबरोबर अण्णांना विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिलं षटक संपलं मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाला देमाय धरणी ठाई करून ठेवलं आणि ते धावा येताना मात्र ज्या पाहायला मिळाल्या 12 धावा आहेत. अजूनही शेवटचे 54 चेंडू आणि 69 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी आहे. प्रेक्षकांची मात्र मोठी गर्दी इथे मात्र पाहायला मिळते. उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जे पाहायला मिळते मेगा फायनलचा धगधगता थरार. षटक क्रमांक 2 सुरू होत आहेत. तुकाराम चौधरीनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय आणि तुकाराम चौधरी गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार होताना पाहायला मिळेल. तुकाराम चौधरीचा हा चेंडू मात्र पाहायचा आहे. मोठा प्रहार तर केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 चिन्मयला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. थँक्यू. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसताना जो मात्र पाहायला मिळतो आहे. धावपलिकावरती आपण पाहतो 1 गडी बाद 12 धावा धावपलिकावरती आहेत. 12 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र पाहायला मिळेल. जादुई गोलंदाजी मिरॅकल गोलंदाजी ज्याला म्हणतात ना इथे तुकाराम चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. विचार करा गाडा घाटातून सुटल्यावरती 12 सेकंदात गेलेला आहे. निशाण पडल्याबरोबर वेस्तीला हात घालण्याची डेअरिंग कुणी करतं का? परंतु तुकाराम चौधरीनं मात्र ती डेअरिंग केली आणि पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. डाबाला पडलेलं पहिलं खिंडार आहे. 12 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 53 चेंडू आणि 69 धावेंची गरज. मॅच मैदानाच्या मध्ये ऑन आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. कमालीचा खेळ कमालीचं क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे. लोकमतचे स्टार पत्रकार आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जितेंद्र साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून बडापर्यंत बडपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्स. गौरव वर्मा न्यू बॅटर मात्र मैदानाच्या मध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळेल. तुकाराम चौधरी पहिल्या चेंडूवरती मोठं यश मिळवलंय. इथून पुढे मात्र एक चांगली कामगिरी जे आवश्यक आहे खोदून काढलाय. हा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र पॅकअप केलाय. कुठलीही धाव मैदानाच्या मध्ये मिळणार आहेत. क्षणाक्षणाला बदलणारं क्रिकेट मैदानाच्या मध्ये मात्र तुम्ही पाहतात. जबरदस्त खेळ निश्चय फार महत्वाचा असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. तुमचा निर्धार जर पक्का असेल ना मित्रांनो तर तुमची वाट अडवण्याची हिंमत कोणी करू शकत नाहीत आणि तीच कामगिरी इथे मात्र करायची आहे. तुकाराम चौधरी यावेळेचा चेंडू फक्त दिशा दिली तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. एक सिंगल मिळते. धावपलक 1ने वाढणार आहे. धावपलिकावरती आपण नजर टाकू. 13 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिंगल डबलनं धावपलक हलतं ठेवायचं आहे. दबाव मैदानाच्या मध्ये प्रत्येक खेळाडूवरती जाणवताना पाहायला मिळेल कारण मेगा फायनल तुम्ही खेळतायत आणि दबाव असणं फार गरजेचं आहे. प्रेशर काय असतो ना हा इथे तुम्हाला मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 51 चेंडू आणि 68 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. तुकाराम चौधरी पुन्हा एकदा तयार. ऑन स्ट्राईकला मात्र विवेक राज सोडून दिला हा चेंडू. पंच मात्र तिथे फिरलेत. पंचानं कळवलं हा चेंडू मात्र वाईड बॉल आहे. आपले पंख त्यांनी फैलावले आणि कळवलं अवांतर स्वरूपाचा चेंडू. धावपलक 1ने वाढला. 14 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. यावेळेचा चेंडू हलक्यात फक्त पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र ढकलून दिला जाईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाते. धावपलिकावरती आपण पाहतो एका धावेने धावपलक पुढे सरसवेल. 15 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 50 चेंडू आणि 66 धावेंची गरज. सामना जिंकण्यासाठी प्रत्येकानं मात्र जी जबाबदारी दिली ती जबाबदारी प्रत्येकानं मात्र सक्षमपणे पार पाडलेली आहेत. आमच्या सगळ्या कोर कमिटीचं विशेष करून आम्ही मात्र मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांवरती जी जबाबदारी मात्र युवराज भाई आणि सोमनाथ बापूंनी दिली ती जबाबदारी मात्र त्यांनी सक्षमपणे पार पाडलेली आहे. यावेळेचा चेंडू मात्र हलक्या हाती खेळून काढला जातोय. आमचे परम मित्राने नक्कीच एक उत्कृष्ट समालोचक पंचांकडे अपील तर केलंय आणि फलंदाज मात्र परतीचा प्रवास त्याचा सुरू झालाय. निराशजनक पावलानं मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन.
क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. थँक्यू. परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. हॅलो. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, अवहळवाडी ग्रामनगरीचे माजी आदर्श सरपंच सन्माननीय राजेंद्रांना आभाळे पाटील अण्णांचं या ठिकाणी प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून बडापर्यंत बडपूर्वक स्वागत करतो. आणि अण्णांना विनंती, आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचा आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. 2 फलंदाज माघारी परतले. 15 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. 49 चेंडू आणि 66 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. तनिष्का एंटरप्राइजेसचे सर्वा आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक संतोषजी पवळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. 15 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सुंदर फटका, मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. तुफानी जलवा इथे येतोय चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकार आलाय. चौकारानं धावफलक वाढेल. 19 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होते, वडू खुर्द नगरीचे कार्यक्षम आदर्श सरपंच सन्माननीय अनिल भाऊ चोंदे भाऊंचं देखील या ठिकाणी आगमन होते. प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बडापासून बडापर्यंत मनपूर्वक स्वागत. आणि आपणास विनंती, आपण मुख्य मंचावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे ही विनंती आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामन्याचं समीकरण बदललंय मित्रांनो. शेवटचे 48 चेंडू आणि 62 धावेंची गरज आहे. कधी सामना शिवनेरी संघाकडे झुकतो, कधी सामना लोहगड संघाकडे मात्र झुकताना पाहायला मिळतोय. जय आणि पराजयांच्या हिंदोळ्यांवरती मात्र सामना हेलकावे खातोय. समय के गर्भ में छुपा इस मॅच का राज. काय असेल इथून पुढची परिस्थिती हे मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जे पाहावं लागेल. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतोय. विवेक राज हा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर स्वराज पाबळे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. प्रफुल्ल शिंगारेनं षटक क्रमांक 3 हातामध्ये घेतलाय आणि तो गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पुढे सरसावत मात्र फक्त हलक्या हाती चेंडूला खेळून काढलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय सावंत चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक सिंगल मिळेल. धावफलक 1ने वाढेल. धावफलकावरती 20 धावा आहेत. स्वराज पाबळे ऑन स्ट्राईकला हा असा खेळाडू आहे मित्रांनो. 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू आज या मैदानावरती मात्र नक्कीच मेगा फायनल मध्ये चमकदार कामगिरी करताना मात्र पाहायला मिळेल का, याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानावरती लागून आहेत. शेवटचे 47 चेंडू आणि 61 धावेंची गरज. लॉंग रनअप घेऊन मात्र प्रफुल्लला तुम्ही इथे पाहतात. गोलंदाजी करण्यासाठी मात्र तो सज्ज आहे. यावेळेचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, नकार दिला गेलेला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक वाढणारा 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भारतीय संघाला देखील 47 चेंडूमध्ये 49 धावेंची गरज आहे आणि नक्कीच भारत या स्पर्धेमध्ये देखील विजेता ठरेल, यामध्ये कुठली शंका नाही. 21 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू आकाश गाडे चेंडूवरती आला. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. कुठली धाव मिळणार नाही. धावफलकावरती 21 आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, वडू खुर्द नगरीचे कार्यक्षम आदर्श सरपंच सन्माननीय अनिल भाऊ चोंदे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर वडू खुर्द नगरीचे कार्यक्षम उपसरपंच सन्माननीय नवनाथ दादा पवळे दादांचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रवीण दादा ढवळे आपणही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. काय कमालीची गोलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लागोपाठचे 2ही चेंडू त्यांना मात्र डॉट टाकलेले आहेत आणि चेंगट गोलंदाजी ज्याला म्हणतो ना आपण, ती चेंगट गोलंदाजी पाहायला मिळते आहे. भारतीय गृहिणी जितकी काटकसर करत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षाही जास्त काटकसर या गोलंदाजांना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. डॉट बॉल टाकले जात आहेत. 21 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 44 चेंडू आणि 60 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू खोदून मैदानाच्या आतमध्ये मात्र काढला जाईल. क्षेत्ररक्षक
कव्हरला तिथे चेंडूवरती येतोय, एक तर मिळाली, एकाच धावेवरती समाधान मैदानाच्या आतमध्ये मानावं लागतंय आणि धावफलक एकने पुढे सरसावेल. डबल दुर्री 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारायचा आहे. युवराज भैयांना मात्र विशेष करून धन्यवाद द्यायचे आहेत. युवराज भैया, तुम्ही आयुष्यामध्ये काय कमवलं असेल ना, असं म्हणतात जो माणूस एका वर्षाचा विचार करतो ना तो धान्य पेरतो, जो माणूस 10 वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो, आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस माणसं जोडतो. आणि मला वाटतं युवराज भाई आणि सोमनाथ बापूंनी हेच केलंय आयुष्यामध्ये, माणसं जोडलीत आणि आज मात्र गर्दीचा महापूर इथे पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर, खणखणीत सनसनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौकार. थँक्यू. धावफलकावरती आपण पाहतो 26 धावा धावफलकावरती आहेत. चहू बाजूने आग लागलेली आहे. या आगीमध्ये आता कोणता संघ होरपळून निघेल हे मात्र पाहायचंय. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, जब आग लगी हो सीने में. शेवटचे 42 चेंडू आणि 55 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होईल. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेलं आहे. पाण्याचा प्रचंड मोठा इतिहास मी बऱ्याच वेळा मैदानावरती सांगितला आणि आज तेच पाणी बॉटलमध्ये भरून विकलं जातं. तीनों जगत में मौजूद होगा, फिर भी पानी बोतल में भर के बेचा जाएगा. साधी पाण्याची बॉटल तुम्ही दुकानामध्ये घ्या ती 20 रुपयाला मिळते. तीच पाण्याची बॉटल तुम्ही एअरपोर्टला घ्या ती 70 ते 80 रुपयाला मिळते. पाणी तेच आहे, फक्त किंमत बदलते. माणसाचं आयुष्य सुद्धा तसंच आहे मित्रांनो. तुमची किंमत दुसरं तिसरं कोणी ठरवू शकत नाही. तुमची किंमत तुम्हाला स्वतःला ठरवायची असते. ती वाढवायची की कमी करायची हे तुमच्या हातामध्ये आहे. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 42 चेंडू आणि 55 धावेंची गरज. अक्षय सावंत मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. अक्षय सावंत गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होईल, तयार होताना पाहायला मिळतोय. कमालीची मॅच. विवेक राज मैदानाच्या मध्ये अजूनही शांतच आहेत. तो किती वेळ मैदानाच्या मध्ये शांत राहील हे मात्र या ठिकाणी जे पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे अक्षय सावंत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार मात्र जे बदल केले जात आहेत, चेंजेस बदलाव तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्ही मैदानावरती अनुभवतायत. 26 धावा धावफलकावरती आहेत. काटेकी टक्कर मैदानाच्या मध्ये मात्र जे पाहायला मिळते आहेत. उसळणारा चेंडू होता इथे मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र फटका खेळायत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. बॅकवर्डला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूचं कलेक्शन त्यानं मात्र अतिशय सुरेख केलं. तोपर्यंत धावफलकावरती मात्र या ठिकाणी आपण पाहत आहोत एक सिंगल मिळाली. 27 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त खेळ, जबरदस्त क्रिकेट. आणि या मैदानावरती मात्र हा देखणा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी मात्र जो उभा राहिलेला आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला मात्र या सामन्यामध्ये मात्र रोमांच थरार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोमांच थरार, पदला नित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. यावेळेस मात्र आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि इथे स्वराज पाबळेचा देखील खेळ संपलाय. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला. धावफलकावरती आपण पाहतो 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र काय परिस्थिती आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला जी पाहायला मिळणार आहेत हे देखील इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात अशी मराठीमध्ये म्हण आहे. आणि इथे मात्र नक्कीच एक एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी परतताना मात्र पाहायला मिळतोय. तिसऱ्या पर्वामध्ये प्रचंड उत्साह, प्रेक्षकांच्या गर्दीचा महापूर ओसांडून वाहतोय. मान्यवरांची मांदियाळी आणि फायनलचा धगता थरार इथे तुम्ही मैदानावरती अनुभवतायत. शेवटचे 40 चेंडू आणि 54 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच. आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होते पुणे महानगरपालिकेचे शासनयुक्त नगरसेवक तथा
वाघोली ग्रामनगरीचे माजी उपसरपंच आदरणीय शांताराम बापू कटके आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं प्रथमतः युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं मनस्वी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आवळवाडी ग्रामनगरीचे कार्यक्षम सदस्य सन्माननीय सोमनाथजी आव्हाळे आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील युवराज भैया कटके सोशल फाउंडेशनच्या वतीनं मडापासून मडापर्यंत स्वागत. आणि त्याचबरोबर दोनही अतिथींना विनंती, मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. युद्धाला इथे आता तोंड फुटलेलं आहे. रणशिंग फुंकली जातात, रणवाद्य वाजली जातात आणि मग युद्धाला सुरुवात होते. युद्ध मैदानाच्या आतमध्ये आता सुरू झालेलं आहे. या युद्धामध्ये मात्र कोणता संघ विजेता ठरेल याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र ज्या लागून आहेत. 27 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 40 चेंडू आणि 54 धावेंची मात्र जी गरज. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः सुसाट सुटलेल्या ट्रेनला सुद्धा उभं केलं जाऊ शकतं. फक्त तुमच्या हातामध्ये लाल पावटा असेल तर कोणत्याही ड्रायव्हरला मात्र ती ट्रेन थांबवावी लागते आणि ते तेच दाखवलं. लाल पावटा घेऊन उभा राहिलाय गोलंदाज. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. 27 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार आहे. चेहऱ्यासमोरून अक्षरशः चेंडू मात्र सापासारखा सळसळ सळसळ करत निघून गेला. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद. 27 धावा धावपलिकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्ही पाहतायत. मुकुंद न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय. अजूनही या मैदानावरती मात्र विवेक राज नावाचं वादळ उभं आहे आणि तो कधी बरसेल कधी थांबेल हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाही. कारण विवेक राज हा असा खेळाडू आहे तो मुंबईच्या अवकाळी पावसासारखा आहे. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र शिवनेरी स्ट्रायकर संघासाठी मोठी डोकेदुखी ठरताना मात्र पाहायला मिळेल. 27 धावा धावपलिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 38 चेंडू आणि 54 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. अक्षय सावंतचं कौतुक करावं लागेल. यावेळेचा चेंडू उडून काढलाय. हा चेंडू पाहायचा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. सिंगल डबलनं धावपलक हलतं ठेवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गाडी रमपम रम चाललेली आहे. 28 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 आपण मैदानावरती पाहतो आहोत. अक्षय सावंतचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो साकारलेल्या आहेत. कौतुकांच्या फुलांची ओंजळ करून आपण त्याच्यावरती टाकू. पाठ दुखेपर्यंत त्याची पाठ थोपटू अशी अतिशय दर्जेदार कामगिरी त्याच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 28 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेचा चेंडू देखील अप्रतिम. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद असताना 29 धावा धावपलिकावरती आहेत. सामन्याचं समीकरण आता मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 36 चेंडू आणि 52 धावेंची गरज. चेंडू मध्ये 52 बनवायचे आहेत. थोडस स्पीडअप करा. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. या दोनही संघांचा मात्र प्रवास अतिशय खडतर होता. अडथळ्यांची मोठी शर्यत पार करत हे 2 संघ मात्र मेगा फायनलला पोहोचले आणि आज या मैदानावरती मात्र एक नवीन इतिहास घडवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. एक देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजेता ठरेल याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र ज्या लागून आहेत. जबरदस्त खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. मार्च महिन्याच्या 9 तारखेला मात्र या स्पर्धेचा तुम्ही पाहतात महाअंतिम सोहळा तुम्ही पाहतात. 1 महिनाभर मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन सगळ्या खेळाडूंसाठी मात्र एक चांगलं व्यासपीठ उभं केलं आणि हिरव्या गार मैदानावरती मात्र खेळण्याची संधी या राजगड स्पोर्ट्स अकॅडमी योगेश नाना सातव यांना देखील धन्यवाद द्यावे लागतील. अतिशय सुंदर आणि देखणं मैदान इथे मात्र तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत आणि या हिरव्या गार मैदानावरती मात्र खेळण्याची संधी सगळ्या खेळाडूंना मिळाली. धावपलिकावरती आपण जाऊ. 29 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल दातारनं षटक हातामध्ये घेतले. 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करताना मात्र तुम्हाला तो पाहायला मिळेल. संघाचा संघ मालक आहे, संघाचा नेता आहे, संघाचा सरसेनापती
मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळेल. कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा चेंडू देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जो पाहायला मिळतो. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल. धावफलक वाढणार आहे. धावफलक एकने पुढे सरसावेल. जाऊन जो पोहोचेल 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अवांतर स्वरूपाचे चेंडू सामन्याला कलाटणी देतात. ते चेंडू रोखावे लागतील आणि ते रोखले जाणार का याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून 30 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस मात्र पाहायचंय पंचांकडे मोठं अपील तर केलंय. 2 निर्दयी काळजाचे पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आता निर्दयी काळजाचे का म्हणायचं, कारण त्यांच्याकडे पक्षपातीपणा नाही. दोनही संघ मात्र त्यांच्यासाठी समान सारखे आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुषार मेटे सरांना तुम्ही पाहतात. अतिशय दर्जेदार कामकाज या स्पर्धेमध्ये मात्र तुषार मेटे सरांनी त्यांच्या संपूर्ण टीमचं राहिलं आहे. मी मागाशी सांगितलं टाटा नमक जितकं शुद्ध नाही त्यापेक्षाही शुद्ध अंपायरिंग या पंचमंडळींची राहिलेली आहे. त्यांचा मी विशेष करून कौतुक करतो आहोत. पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय या ठिकाणी मात्र जो येणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला जी पाहायला मिळते. धड़कने तेज हो चुकी है. अभी दिल धड़कने लगे हैं, धक धक करने लगे हैं. अंजाम क्या होगा ये तो आपके सामने है. आने वाला समय बताएगा. समय के गर्भ में छुपा इस मैच का राज. या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. फलंदाज सुरक्षित मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नॉट आउटचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांचा आला. विवेक राज अतिशय शांत मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलाय. ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना असं म्हणावं लागेल. 10 चेंडू आतापर्यंत खेळाय 6 धावा त्यानं बनवलेले आहेत. तर त्याला साथ देतोय मुकुंद. त्याच्यावरती देखील मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आहे. सर्वांग सुंदर असणार हे आयोजन नियोजन इथे मात्र तुम्हाला जे पाहायला मिळतोय. आज प्रत्येक फलंदाज इथे आक्रमकतेचा नवा अध्याय लिहिण्यासाठी मात्र आलाय आणि तो अध्याय इथे लिहिला जाईल का हे देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे. अनिल दातार आपल्या संघासाठी मात्र मोठं योगदान अनिल दातार यांच्या माध्यमातून मात्र जे पाहायला मिळत आहेत. पंचांना पार करून डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना रोखून ठेवले. ताकास्तूर लावून दिला जात नाहीत. सातत्यपूर्ण आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. निर्धाव स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र जे टाकले जात आहेत. कमालीची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीस धावा धावफलकावरती आहेत. मोठं योगदान मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्यावरती लागून आहेत. आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. नियमांना भरलेलं हे क्रिकेट या ठिकाणी तुम्ही मात्र जे पाहता. तुमच्याकडे ध्येय असणं फार गरजेचं आहे. त्या ध्येयाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. तुमच्याकडे ध्येय असणं फार महत्वाचं आहे. काही लोकांकडे पाहतो आपण ध्येय नसतं म्हणजे ते लोक सुकाणून असलेल्या जहाजासारखे असतात म्हणून ते सातत्यानं भरकटतात. तुम्हाला जर भरकटायचं नसेल तर तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. यशस्वी तेच होतात. यावेळेस मात्र मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायत. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक तर मिळाली. धावफलक देखील इथे वाढताना मात्र जे पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती आपण नजर टाकू. धावफलक 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यशस्वी कोण होतात? यशस्वी तेच होतात जे अर्जुनासारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरती नजर ठेवतात. त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. तुमचं लक्ष तुमचं ध्येय निश्चित असणं हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अनिल दातार तयार. या षटकातले अजूनही काही चेंडू फेकायचे बाकी आहेत. मुकुंदला मात्र इथे आपले बाहू खोलावे लागतील. शेवटचे 32 चेंडू आणि 50 धावेंची मात्र जी गरज सामना जिंकण्यासाठी. अनेक क्रिकेटचे रसिक मात्र लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेलेले आहेत. लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सगळ्याच क्रिकेटच्या रसिकांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी मात्र जे करतो आहोत. यावेळेस मात्र आक्रमण तर चढवलंय. चेंडू आकाशामध्ये आहेत.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल, विकेटचं पतन, मोठा धक्का, मोठा करंट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. दमदार सरपंच युवा उद्योजक मान्य नवनाथ भाऊ गाडुते यांची बोलीची टाळी टाळी. सरपंच हिरोला पण मुकुंद मात्र या ठिकाणी नक्कीच माघारी परतताना जो पाहायला मिळतोय. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळालंय. कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. किल्ल्याचा महादरवाजा पडला की किल्ला उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाहीत. बुरुज ढासळला, खिंडार पडलं की किल्ला पडायला वेळ लागत नाही. इथे डावाला देखील मोठं खिंडार पडलेलं आहे. धावपलकावरती 31 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 31 चेंडू आणि 50 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. लाईट बंद करायची आहे का? एकतीस धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र आपण पाहतो. इथून पुढे मात्र काय खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. शुभम न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतो आहे. 31 धावा आहेत शेवटचे 31 चेंडू आणि 50 धावेंची मात्र गरज. थोडासा रटाळवाना खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत, कारण प्रेक्षकांना मात्र कोणताही संघ जिंको कोणताही संघ पराभूत होतो याच्याशी घेणं देणं नाही, परंतु चांगला खेळ, चांगले चौकार षटकार या मैदानावरती पाहायला मिळावेत ही अपेक्षा असते. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावपलक 1 ने वाढेल. धावपलकावरती आपण नजर टाकू. 32 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. सामन्याचं समीकरण इथे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि 49 धावेंची गरज. 30 चेंडू मध्ये 49 तर भारतीय संघाला देखील जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 16 धावेंची गरज आहे. इथून पुढे मात्र आता पाहायचं कशा प्रकारचा खेळ मैदानावरती जो मात्र साकारला जाईल हे देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागणार आहेत. इथून पुढे मात्र चौबाजूने आग लावावी लागेल या मॅच मध्ये. अरे आग लगा लो सीने में जब तक वाघोली सोसाइटी प्रीमियर लीग जीतून आई मार्च के पावन महीने में. या मॅच मध्ये मात्र आता नक्कीच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? संघर्ष सुरू झालेला आहे आणि संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला आलाय. आज तुम्हाला इथे मात्र मोठा संघर्ष करावा लागेल. 32 धावा धावपलकावरती आहेत. 32 वर्षाचं आयुष्य धर्मवीर संभाजीराजे जगले, परंतु हे 32 वर्षाचं आयुष्य जगत असताना धर्मवीर संभाजीराजेंनी केलेला संघर्ष आपल्याला मात्र आठवावा लागेल. क्षणाक्षणाला मात्र नक्कीच संघर्षाची यशोगाथा महाराजांनी लिहिली, हे देखील विसरून चालणार नाहीत. काय आहे स्वराज्य? तुम्हाला स्वतःचं स्वराज्य जर उभं करायचं असेल तर एक चांगली खेळी करावी लागेल. काय आहे स्वराज्य असं जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही नेहमीच सांगतो, जोपर्यंत माझ्या कानावरती ढोल ताशांचा नगाड्यांचा आवाज येत नाहीत तोपर्यंत एकाही शत्रूला या खिंडीतून पुढे जाऊ देणार नाहीत हे ठणकावून सांगणारा बाजीप्रभू देशपांडे म्हणजे आहे स्वराज्य. स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. अरे तुमचा बाप इथे मरून पडलाय आणि गडावरचे दोर केव्हाच कापून टाकलेत. एकतर लढून मरा नाहीतर उड्या टाकून मरा हे ठणकावून सांगणारा सूर्याजी म्हणजे आहे स्वराज्य. स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. जोपर्यंत किल्ला माझ्या ताब्यात मिळत नाहीत तोपर्यंत मात्र मी माझं मुंडकं त्या किल्ल्याच्या महादरवाजाजवळ ठेवेल हे ठणकावून सांगणारा चिमाजी अप्पा म्हणजे आहे स्वराज्य. स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. नवाब खानानं मात्र नक्कीच दत्ताजी शिंदेना विचारलं, मारणाच्या धारातीर्थी अवस्थेत असताना देखील विचारलं, क्यू पाटील और लढोगे? त्यावेळेस मात्र देखील मात्र दत्ताजी शिंदे म्हणाले, क्यू नाही बचेंगे तो और भी लढेंगे म्हणजे आहे स्वराज्य. स्वतःचं स्वराज्य इथे उभं करावं लागेल. 33 धावा धावपलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता, परंतु कुठलाही मोठा फटका अद्यापही खेळू दिला जात नाही. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्हाला जो पाहायला मिळेल 33 धावा धावपलकावरती आहेत.
33 धावा धावपलकावरती असताना पाहूयात पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा चेंडू होता. खरपूस समाचार घेत थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. वाघाची दाड फोडला पहाड. फलंदाज सेट ऑन फायर. षटकार 6 धाव्यांसाठी शेरात. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. विवेक राज मित्रांनो अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा ठाकलेला आहे. मी अगोदरही सांगितलं होतं तो कधी अशांत होईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. तो मुंबईच्या अवकाळी पावसासारखा आहे. आई जब बारी उसकी तब आधा किल्ला ढेर था. काप रहे थे विपक्षी तब भी मैदान के अंदर, क्योंकि जिंदा बीच मैदान के अंदर विवेक राज नाम का शेर अभी भी जिंदा था. इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा थँक्यू. 2 षटकार 45 धावा धावपलिकावरती आहेत. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाते हैं. आणि तीच कामगिरी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 45 धावा धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात मॅच मध्ये मात्र ट्विस्ट इथे मात्र पाहायला मिळतोय. रोमांच थरार मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. कमालीची मॅच मैदानाच्या मध्ये 45 धावा. परत एकदा सुंदर फटका मात्र मैदानाच्या मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. थोडीशी मिसफीड पाहायला मिळाली. तोपर्यंत धावपलिकावरती आपण नजर टाकू. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 46 धावा. सहा षटकानंतर धावपलकावरती 46 धावा आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबरच्यात 35 धावा. सामना होता कुठे आणून ठेवलाय कुठे. काय होणार काय घडणार. आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती लोहगड लायन्सच्या संघाकडून कोण मार्गस्थ असेल गोलंदाज ट्रॅक वरती पाहूयात. चोवीस चेंडू 35 धावांची आवश्यकता असताना 46 धावा इथे बनवल्या. 4 गडी बाद आहेत. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता असताना पाहूया 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती पाहूयात. चला स्पीडअप घ्या. 24 चेंडू 35 धावांची गरज असताना आपण पाहतो इथे 7व्या षटकाला होते सुरुवात. शेवटचे 24 चेंडू आणि 35 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. मॅच मध्ये मात्र रंगत येताना पाहायला मिळते. दबाव दोनही संघांवरती मात्र जाणवतोय. आणि ज्यावेळेस दबाव येतो ना मला सेवागचं एक वाक्य आठवतं. सेवाग म्हणतो चाय में गिरा बिस्किट प्यार में पडा लडका और प्रेशर में हुआ खिलाडी किसी काम का नहीं होता. सचिनचं वाक्य मला पुन्हा आठवतं. सचिन तेंडुलकर म्हणतो मला जेवढा जास्त प्रेशर येईल ना तेवढे मला जास्त खेळायला आवडतं. तुम्ही किती प्रेशर घेतात हे मात्र इथे मैदानावरती पाहावं लागेल. शेवटचे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. मॅच मैदानाच्या मध्ये मात्र नक्कीच रंगतदार अवस्थेत आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र उद्धव धनवडेने मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. उद्धव वरती मोठी जबाबदारी. विवेक राज मैदानाच्या मध्ये मात्र उभा ठाकलाय. ऑन स्ट्राईकला 20 धावांवरती मात्र विवेक खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मध्ये मात्र आम्ही जे पाहिलेले आहेत. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. डिरेक्ट हिट मात्र त्या ठिकाणी केला जातोय. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मात्र मिळताना पाहायला मिळाली आणि सिंगलनं धावफलक देखील पुढे सरसावलं. 47 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू आणि 34 धावांची मात्र जी गरज मैदानाच्या मध्ये मात्र नक्कीच तुम्हाला जी पाहायला मिळेल.
शुभम आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने शिवनेरी स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूने लोहगड लायन्स. कोण असेल या स्पर्धेचा मानकरी? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम और आज की शाम किस टीम के नाम? प्रश्न चिन्हाची उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा उद्धव तयार. यावेळेस मात्र आक्रमण चढवलेत आणि चेंडू एक टप्पा खात सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाकू चलकी टाक, टाकू चलकी टाक. खणखणी चौका. पाहुणी मोका मारला चौका. एक मोठा इतिहास आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घडवायचा आहे. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. आणि कोणता संघ मात्र एक नवीन इतिहास वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा लिहिल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. 51 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 22 चेंडू आणि 30 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज या ठिकाणी मात्र तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांना पार करून परत एकदा बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. फटका सौद्वादार. हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व. वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके Thank you. यांचा 57 धावा धावपलिकावरती आहेत. एकच आहे टेन्शनवरची मात्रा. वाघोली सोसायटी प्रीमियर लीग या स्पर्धेची राजगड स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावरती भरली क्रिकेटची जत्रा. परंतु या मैदानावरती अजूनही आहे शुभम नावाच्या खेळाडूचा खतरा. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 57 धावा धावपलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. परत एकदा सुंदर फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली तिथे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. खणखणी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी चौका. जबरदस्त फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावांचा गोवर्धन त्याने मात्र आपल्या बॅटीवरती उचललाय की काय असं म्हणावं लागेल. शुभम काय कमालीचा खेळतोय मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावपलक एकने मात्र इथे वाढताना पाहायला मिळतं. धावपलकावरती 62 धावा आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 19 चेंडू आणि 19 धावेंची गरज. काय कमालीची फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये धावा महाग केलेल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी जशी महाग असते ना अगदी तशाच धावा इथे या खेळाडू या गोलंदाजानं महाग केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उद्धव तयार. भारतीय संघाला देखील 10 चेंडूमध्ये 4 बनवायचे आहेत. भारत विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत आणि एक नवीन इतिहास भारत संघ मात्र यावर्षी घडवेल यामध्ये कुठलीही शंका नाही. 62 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. एक सिंगल तर घेतली. क्षेत्ररक्षकाला दिला चेंडून गुंगारा. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ड्रायव्हरनं गाडी बरोबर नेली होती. इंडिकेटर दिलं होतं परंतु मात्र गाडी भलत्या दिशेला निघून गेली आणि ते मात्र 2 धावा मिळाल्या. धावपलकावरती आपण नजर टाकूया. 2 धावेने धावपलक वाढेल. 64 धावा धावपलकावरती आहेत. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 18 चेंडू आणि 17 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बडबच्या 17 धावा. शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघाला ग्रँड फिनाले महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय आणि महाराजा ट्रॉफीचा कोण ठरणार दावेदार, कोण ठरणार सिकंदर. पाहूयाच येणारा क्षण, येणारी वेळ इथे आपल्या समोर आता निकाल समोर येऊन ठेपलेला आहे. 18 चेंडू 17 धावींची आवश्यकता असताना गोलंदाज 7 षटकानंतर धावपलकावरती बनवल्या शिवनेरी स्ट्रायकर्सच्या संघाने 64 धावा. प्रेशर, दबाव तंत्रणा आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहूयाच. 18 चेंडू 17 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपणार की काय, परंतु पाहूयाच प्रेक्षकांची तुंब गर्दी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाहेर पाहायला मिळते.
धगधगता थरार. आणि गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय ते 8वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती दाखल होतात अनिल दातार. आणि त्याचबरोबर इथे भारतीय संघ विजयी संपादन करतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा भारतीय संघासाठी. भारतीय संघाने मात्र मॅच जिंकली. जबरदस्त खेळ मात्र नक्कीच भारतीय संघाने केला आणि भारतीय संघ ठरलाय विजेता. तर या मैदानावरचा विजेता कोण? 64 धावा धावफलकावरती आहेत. आतषबाजी होताना पाहायला मिळते. बिग हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कमालीचा स्ट्रोक, षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू असेल. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज सुटतो झेल. इथे पहा, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा वाढ होते धावपलकावरती धावा. 71 धावा धावपलकावरती असताना आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सगळ्या कोर कमिटीला विनंती आहे, आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताबडतोब संपर्क करा, विनंती आहे. शेवटचे 16 चेंडू आणि 10 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. तुकाराम चौधरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. शेवटचे 16 चेंडू आहेत, 10 धावा जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. काय होतं इथे या मैदानावरती मात्र पाहायचं आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय संघाचा विजय मात्र तर झालाय, परंतु या मैदानावरती कोण विजय साकारेल? एका बाजूने शिवनेरी तर दुसऱ्या बाजूने लोहगड लायन्स. 72 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 15 चेंडू आणि 9 धावेंची गरज. मॅच अतिशय रोमहर्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काटेकी टक्कर इथे तुम्हाला मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू मात्र पाहायचा आहे. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचाकडे मात्र मागणी केलेली आहे. तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील हे देखील मात्र या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. काही क्षणामध्ये मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडासा वेळ घेतला जाणार आहे, परंतु योग्य तोच निर्णय आपल्यापर्यंत मात्र या ठिकाणी मात्र जो पोहोचवला जाईल. बघूयात काय निर्णय पंचांचा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना मात्र जो पाहायला मिळतो आहे. थोडासा वेळ घेतला जातोय, परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पाहायला मिळाला. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू होता. नो बॉल इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो क्लबला गेलाय. धावपलकावरती 73 धावा आहेत. उघडा डोळे, पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारचं कामकाज होतंय. तिथे मात्र आक्रमण चढवलंय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॉलर असू दे कितीही चॅप्टर, इथे शुभम खेळतोय ढगामध्ये हेलिकॉप्टर. चेंडू सीमा पार, षटकार. फटका सौद्वादार, हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. 14 चेंडू आणि 2 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी शिवनेरी स्ट्रायकर संघाला. परत एकदा आक्रमण चढवलंय आणि या स्पर्धेचा मानकरी चॅम्पियन शिवनेरी स्ट्रायकर.